मित्रांनो, IPL इतिहासात अनेक वेगवान गोलंदाज होऊन गेले, ज्यामध्ये लसित मलिंगापासून ते जसप्रीत बुमराह पर्यंत, मोहित शर्मा, आशिष नेहरा, RP सिंग ते अर्शदीप सिंग पर्यंत. पण स्विंगचा सुलतान म्हटलं की पहिलं नाव आठवतं ते म्हणजे भुवनेश्वर कुमारचे. आज आपण भुवनेश्वर कुमारच्या IPL करिअरवर नजर टाकणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही पण भुवीचे चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. पुणे वॉरियर्स पासून सुरू झालेला हा प्रवास सनरायझर्स हैदराबादमध्ये एका वेगळ्या उंचीवर पोहोचला. IPLच्या इतिहासात सलग 2 वर्ष 2016 आणि 2017 मध्ये पर्पल कॅप जिंकणारा भुवी हा जगातील पहिला आणि एकमेव गोलंदाज ठरला. 2016 मध्ये हैदराबादला विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. यासह भुवी वेगवान गोलंदाज म्हणून सर्वात आधी 200 विकेट घेणारा भारतीय होता. तर IPL मध्ये 1800हून अधिक डॉट चेंडू टाकण्याचा विक्रम आजही त्याच्याच नावावर आहे. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजांची सर्वाधिक धुलाई होते, तिथे भुवनेश्वर सर्वात घातक गोलंदाज म्हणून ओळखला जातो. भुवनेश्वरने आपल्या IPL करिअरमध्ये 201 सामन्यात 219 विकेट घेतल्या आहेत. 2025च्या लिलावात जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने भुवीला 10.75 कोटींना संघात घेतले, तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले, पण भुवीने आपल्या चेंडूने उत्तर दिले. 2025 मध्ये RCBला त्यांचे ऐतिहासिक विजेतेपद मिळवून देण्यात भुवीच्या 17 विकेट्स अत्यंत महत्त्वाच्या होत्या. आणि 2026च्या सीझनमध्येही वयाच्या 36व्या वर्षी तो पर्पल कॅपच्या शर्यतीत पुन्हा एकदा आघाडीवर आला आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध भुवनेश्वर कुमारने घातक स्पेल फेकत 3 विकेट घेतल्या, तर काल झालेल्या मुंबई विरुद्ध 23 धावांमध्ये 4 बळी घेतले. गतीपेक्षा स्विंग महत्त्वाचा असतो आणि अनुभवापेक्षा कौशल्य मोठे असते, हे भुवीने वारंवार सिद्ध केले आहे. आज अनेक नवीन गोलंदाज आले आणि गेले, पण स्विंगचा किंग मात्र एकच आहे आणि तो म्हणजे भुवनेश्वर कुमार. ही अफलातून गोलंदाजी पाहता चाहते त्याला टीम इंडियाच्या कपड्यात पाहू लागले आहेत. 2022 पासून अडगळीत पडलेलं भुवनेश्वर नावाचे हे हत्यार पुन्हा एकदा निवडकर्त्यांनी बाहेर काढायला पाहिजे का? विचार करा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे 2027च्या विश्वचषक स्क्वॉड मध्ये असतील तर भारताचा संघ कसा दिसेल? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा.